कलेक्टरांना आम्ही या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वेळेला या लोकसभेमध्ये 1,66,000 एवढी दुबार नावं त्या ठिकाणी टाकली होती। म्हणजे एका ठिकाणी मतदान करायचं एका यादीमध्ये आणि परत ती शाई पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदानाला जायचं, म्हणजे एक माणूस दोनदा मतदान करत होता। ही सर्व माहिती आम्ही निवडणूक आयुक्ताला दिली, त्यानंतर कलेक्टरना दिली, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही। शेवटी आम्ही काल आमचं शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरांकडे गेलो आणि त्या ठिकाणी कलेक्टरना आम्ही सांगितलं की या परवाच मला वाटतं ती यादी पब्लिश केली आणि त्या यादीमध्ये 12 तासामध्ये साहेब आम्ही यातली दुबार नावं जवळजवळ 1,71,921 हे मतदार दुबार हे आम्ही काढले आणि त्या कलेक्टरांच्या समोर ठेवले आणि हे काम त्या कलेक्टरचं आहे, परंतु त्या लोकांनी काम केलं नाही। जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने त्यांनी त्या निवडणुका सत्तेचा गैरवापर करून घेतलेले आहेत। आज कित्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की त्या मशीन्स 5:29 साहेब बंद केल्या। 6चा टाइम असताना त्या ठिकाणी 5:29 त्या मशीन बंद केल्या। त्या ठिकाणी 12 तास ती मशीन चालू असताना सुद्धा 99% त्या ठिकाणी त्या बॅटरीचा हे दाखवत होते। अशा पद्धतीने भरपूर असे काय आहे। आम्ही कलेक्टरना सांगितलं गेल्या लोकसभेमध्ये हा सर्व तुम्ही जे काय केलं ते आमच्याकडे सर्व पुराव्यानिशी आहेत आणि आता सुद्धा आम्ही तुम्हाला पुरावे देतोय। ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये या कृत्यामध्ये भाग घेतला होता त्याची सबंध माहिती आमच्याकडे आहे साहेब। आणि या विधानसभेला जर तुम्ही असाच प्रकार केला तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून यांच्याशी लढा द्यावा लागेल आणि तो लढा नक्कीच आम्ही देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। या शिवसेनेला मला वाटतं आव्हान देणारी अजून कुठली पैदा झाली नाही आणि या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल, हिम्मत असेल तर मला वाटतं या समोर या। आम्ही लोक शिवसैनिक मजबूत आहात आणि मला वाटतं ठाणेकर या जनतेने सुद्धा आपल्याला कौल दिला होता, परंतु या सत्तेचा गैरवापर करून साहेब आपल्याशी विश्वासघात करून या ठिकाणी या ठाण्याचा गड जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे गुरुवर्य दिघे साहेब असतील, या ठाण्याचा गड या ठिकाणी कशा पद्धतीने हे केला। परंतु आम्ही तुम्हाला आश्वासन नव्हे तर वचन देतो, या लोकसभेमध्ये जरी आमचा पराभव विश्वासघाताने जरी केला असेल तरी हे सर्व ठाणेकर हे शिवसैनिक या विधानसभेमध्ये या भगवा झेंडा या विधानसभेवरती लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।